यंदा गुढीपाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन Hyundai कार घरात। सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात। खरेदी करा Hyundai Santro आणि Hyundai Grand i10 आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन। सोबतच Santro वर 31,000 पर्यंतचे व Grand i10 वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स। त्वरा करा, आज जवळ Hyundai शोरूमला भेट द्या। अति लागू। शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चाफेड गावठणवाडीतील स्थानिकांनी स्वखर्चातून मेहनत करून घातलेले पाण्याचे पाईप तोडून पत्रकारालाही दमदाटी केली असल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकात देण्यात आली आहे। शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी देवगड पोलीस स्टेशनमध्ये लावून धरली आहे। चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली? घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये। चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यूकार्ट.org या वेबसाईट वर। गुढीपाडव्यापासून शुभारंभ। चाफेड गावठाणमधील ग्रामस्थांनी स्वखर्चातून साळशी ग्रामपंचायतीच्या लेखी परवानगीने मेहनत करून साळशी गावात असलेल्या पाण्याच्या टाकीतून ओव्हरफ्लोमुळे वाया जाणारे पाणी टाकीपासून अंदाजे 500 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत नेण्याचा प्रयत्न केला होता। शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी त्या ठिकाणी येत पाण्याचे पाईप तोडले व 4 चाकी गाडीला बांधून घेऊन गेले अशी तक्रार स्थानिकांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे। मुळात विलास साळसकर यांना पाईप तोडण्याचा व दादागिरी करण्याचा अधिकार दिला कोणी, असा संतप्त प्रश्न पोलीस स्टेशनला आलेल्या गावातील महिलांनी उपस्थित केला। पाण्यासारखा दुसरा धर्म नाही। विलास साळसकर यांनी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला काळीमा फासला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी उपस्थित केला। एवढे वर्ष आम्ही त्रास आणि तुम्ही तू येऊन तिथे हे केलं, तुला वाटलं पाहिजे काहीतरी। पाण्यासारखं हे नाही कुठचं हुशारी करावं आणि हुशाऱ्या त्यांच्या आणि शिवसेनेचा अधिकारी म्हणतात आणि माणसांचा असं मागतात आणि परत वाटलं पाहिजे काहीतरी तुम्हाला। यांच्या ठाकरेंच्या नावात काळीमा फासल्या, त्यांचं नाव सांगा। लोक पाण्यासाठी हे करतात, पाणी तोडतोय आणि यांनी सगळं पाण्याची आमची हे डोळ्याचे आसरू त्यांनी काय केलेले आहेत। त्याला मोबाईल तोडून टाकी म्हणून सांगले, म्हणजे यांना घेतलं होतं काय मोबाईल? यांना दिलं होतं मोबाईल? मोबाईल दिलं होतं काय? तुला वाटलं पाहिजे कापून न्यायला पाहिजे, म्हणजे हात कसे नाही हे झाले तेव्हा कापा हे करायला। तू पाणी करते कशी तेव्हा तुला समजा तुला पाणी असतं का? तेव्हा तू नेलं तुझ्या घरचं पाणी दिलं होतंस काय? तू घरचं दिलं होतंस काय पाणी? बिचारे कोण बिचारे देश होते खटपट केल्यानी, खटपट केल्यानी ना बिचाऱ्यांनी आमच्यासाठी 4 दिवस। ते आम्ही त्यांना पैसे देतो, आम्ही काय घेतो का? आता समोर आणा, समोर येऊ दे, समोर आणा त्याला तिथे। साहेब आता गेल्यानंतर बघा संध्या काळोख पडतानंतर 4-4 किलोमीटर पाणी आणतं। वाटलं पाहिजे काहीतरी जरा मनाला। पाणीवाले अलग आणि हा कोण मध्ये येऊन हे करणारा आणि साहसीच्या चापेडची ना नळीची विहीर एकच आहे, लक्षात ठेवा। आज कित्येक वर्ष पाण्याचा प्रश्न आहे। चापेड या गावात पाण्याचा प्रश्न आहे, दुष्काळ आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही चापेड गावात पाणी टंचाईमुळे साळशी ग्रामपंचायतीला रितसर पत्र देऊन आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवलेला होता। तरी पण आज साळशी इथून आम्ही जे स्वतः खर्चाने आम्ही महिलांनी पाईप जॉईन केलेला होता, त्यावेळी विलास साळसकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर यांनी आज दुपारी जाऊन त्यांनी नळ कनेक्शन जे आम्ही पाईप जोडलेला तो तोडून त्यांनी आज जे काही कृत्य केलं ते चांगलं नाही, काळीमा लावण्यासारखं आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या यांच्या नावाला काळीमा लावला। चापेड गावठणमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून खर्च करून पाईप जॉईन केलेला होता। पाण्याची खूपच आमची टंचाई म्हणजे खूप 4-5 वर्ष आम्ही पाणी नुसतं हे करतोय, ते आम्हाला एवढा त्रास होतोय की विचारू नका अशी परिस्थिती आमची झालेली आहे। तर त्यांनी म्हणून ते साळशीतून आम्ही
पाईपलाईन सगळ्यांची मंजुरी घेऊन आम्ही तो पाईप हे केला होता, लावला होता स्वतःच्या हे सगळ्या मिळून आम्ही लेडीजनी खर्च करून. आणि त्यांनी हे असं येऊन त्यांनी विलास साळसकर यांनी त्यांनी येऊन तो कापला आणि आमच्या तोंडचं पाणी त्यांनी हे केलं कापून. तर त्याला त्यांनी ते काळी मग सगळ्याला पाठवलं, ते हे केलं त्यांनी शिवसेनेच्या याला गाडीने त्यांनी घेऊन गेला. तो ज्याने गपचूप गेला, चोरून घेऊन गेला तो. आणि ज्याने बघितलं त्याला धमकी दिली, म्हणजे मोबाईल काढला आणि मोबाईल काढशील तर मोबाईल फोडून टाकू अशी दमदाटी केली. आणि तो पत्रकार आहे, पत्रकाराला अशी त्याने दमदाटी केली. जोरात घेऊन न सांगता न विचारता कोणाला हे केलेला एवढे वर्ष आम्ही केला. आणि नुकसान ह्याने केली. आमच्या तोंडचं पाणी त्याने घेऊन गेलेलं आहे. त्याला पाणी करावं लागेल, त्याला कडक शासन झालंच पाहिजे. आणि आमचा पाईप त्यांनी केलेला, त्यांनी येऊन तिथे हे करायचं, होता तसं तिथे जाऊन आम्ही त्याला हे करणार, जोडणार. आम्ही आम्हाला पाणी उद्या आलं पाहिजे, आता आम्ही धरणं धरणार इथे आणि बसणार पोलीस स्टेशनला, नाही तर काय मिळत मारणार. दरम्यान तेथील स्थानिक रहिवासी असलेल्या पत्रकार संतोष साळसकर हे त्या ठिकाणी वृत्तांकनासाठी गेले असता फोटो काढण्यासाठी त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढला असताना विलास साळसकर यांनी दमदाटी केली असल्याचा तक्रारी अर्ज पत्रकार संतोष साळसकर यांनी देवगड पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांच्याकडे दिला आहे. मी वृत्तसंकलन करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता त्या विलास साळसकर याने मला वृत्तसंकलन करण्यापासून रोखून मोबाईल काढत असताना मला ते काय बोलले की मोबाईल काढू नको, मोबाईल काढला तर तो मोबाईल फोडून टाकेल, अशी मला त्याने धमकी दिली. चाफेडमधील ग्रामस्थांच्या सोबतीने महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष खंबीरपणे उभा असून खासदार विनायक राऊत यांनी 2.5 वर्षापूर्वी चाफेड साळशीमधील ग्रामस्थांना पाण्याची सुविधा देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द राऊत यांनी अद्यापही पूर्ण केलेला नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे देवगड तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी बोलताना व्यक्त केली आहे. आज देवगड तालुक्यातील साळशी आणि चाफेड या गावांमध्ये एक निंदनीय प्रकार घडलेला आहे. चाफेड ह्या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. या गावाला शिवसेना या पक्षाने किंबहुना सध्याचे खासदार विनायक राऊत यांनी 2.5 वर्षापूर्वी या गावाला पाणी देण्याचा एक शब्द दिला होता. तो शब्द अद्यापही त्यांनी पूर्ण केलेला नाही. म्हणून समस्त ग्रामस्थांनी स्वखर्चाने साळशी गावाच्या नळ योजनेवरून ओव्हरफ्लो होणारं पाणी, जे वेस्टेज वाया पाणी होत होतं, ते थोडंसं पाणी मिळावं म्हणून स्वखर्चाने पाईप आणला आणि तो पाईप टाकून स्वखर्चाने मेहनत करून तो पाईप टाकला आणि पाणी नेण्याचा प्रयत्न केला होता. पण या जिल्ह्यामध्ये ही शिवसेना दहशतवाद, आणखी राणेंवरती टीका या मुद्द्यावरतीच फक्त निवडणूक लढवताना दिसते आहे. पण ह्या चाफेड गावामध्ये शिवसेनेचा हा दहशतवाद या लोकांसमोर दिसून आलेला आहे. ह्या लोकांना मी ह्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ह्या असे शिवसैनिक आणि असे शिवसेना आम्ही खूप बघितली आहे. आणि त्यामुळे कारण आम्ही राणेसाहेबांचे सच्चे कार्यकर्ते आहोत, कडवट कार्यकर्ते आहोत. असल्या शिवसैनिकेच्या ह्याला दहशतीला आम्ही भीक घालणार नाही आणि दहशतवाद हा तुमचा खपून घेणार नाही. दहशतवाद असं लोकांना म्हणून तुम्ही आतापर्यंत मतांचा जोगवा घेतला आहे. पण ह्या बिचाऱ्या आया बहिणीने आता जे अंगमेहनतीने जो पाईप टाकला होता, पाणी नेण्याचा प्रयत्न केला होता, तो दहशतवाद तो पाईप तोडून तुम्ही चोरून नेला, असा विलास साळसकरवरती आणि ह्या ग्रामस्थांनी थेट आरोप केला आहे. म्हणून ह्या ग्रामस्थांच्या पाठीशी मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून, ह्या देवगड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून, आणखी राणेसाहेबांचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून ह्या लोकांच्या मी पाठीशी उभा आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आमचे जे पत्रकार बंधू होते साळसकर त्यांच्यावरती पण त्यांनी अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांचा मोबाईल फोडण्याचा प्रयत्न केला. अशी ही जी भयभीत करण्याची जी परंपरा आहे किंवा ही तुमची शिवसेनेची जी दहशत आहे, आम्ही खपवून घेणार नाही. आणि दहशतीला तुमच्या जर आम्ही असे ह्या पद्धतीची तुम्ही जर दहशत करणार असाल तर राणेसाहेबांची दहशत काय असते ते तुम्हाला एका रात्रीत दाखवून देऊ, हे मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे आवर्जून की ह्या जनतेच्या, ह्या ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही राणे समर्थक म्हणून आमदार साहेबांच्या माध्यमातून कायमस्वरूपी ठामपणे उभे राहू, हे मी आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली असता ते नेमकं काय म्हणालेत आपणच ऐका. काही लोकांनी एकचा एसडी पाईप जोडून पाणी चोरण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर बाबीबाबत ग्रामपंचायत चौकशी केली असता ग्रामपंचायतीने सांगितलं की आम्ही कुठलीही परवानगी कोणाला दिलेली नाही. याच विषयावर चर्चा करण्यासाठी सभा लावलेली होती, परंतु सभा झालेली नाही, त्या विषया काय निर्णय झालेला नाही. मग मी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे पाईप जोडलेला होता. बेकायदेशीररित्या रस्त्याचं खोदकाम करून तिथे पाईप जोडून पाण्याचं जोडलेलं कनेक्शन जोडलेलं होतं. ते मी माझ्या सहकार्यासहित पाईपाचं कनेक्शन काढून टाकून पाईप अर्ध्यावरनं कापून साळशी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आणून टाकलं. चापेड घाडीवाडी राणेवाडी यांना 1 मार्च 2019 रोजी चापेड घाडीवाडी राणेवाडी यांना या वाढींकरता राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून मंजुरी मिळाली असून सदर अंदाजीय पत्राची रक्कम आहे 29,28,700. परंतु प्रत्यक्षरित्या ठेकेदार तिथे काम करायला गेले असता स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी जमीन मालकांना दमदाटी करून कामात अडथळा निर्माण केला व काम करण्यास विरोध केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगडमधील चाफेड गावातील पाणी प्रश्नाने उग्ररूप धारण केले असून या पाणी प्रश्नाचे पडसाद निवडणुकीच्या निकालात कशा पद्धतीने उमटणार आहेत हे मात्र 23 मेला स्पष्ट होईल एवढे मात्र नक्की. साईनाथ गावकर, कोकण 9, देवगड. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण9.com वर.